गुड मॉर्निंग एव्हरीबडी. जसं मागच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन आपण ह्या विषयाची घेतली. वी ऑलरेडी कवर द इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ द थर्मोडायनामिक्स. And thermal engineering comes under the thermodynamics. It is actually application of thermodynamics, that is thermal engineering, wide applications. We might have studied in first introductory lectures. जसं आपण इंजिनचं एक उदाहरण पण घेतलं होतं आणि त्यानुसार आपण डेफिनेशन पण बघितली होती. ओके, तर ॲज युजल सब्जेक्ट नेम थर्मल इंजिनिअरिंग, सब्जेक्ट कोड 22-337 अँड माय नेम इज प्रोफेसर वाय डी खोडे. मागच्या लेक्चरला मी एक सांगायचं विसरलो की मी 2018 इथे MPSCकडनं सिलेक्ट होऊन 2018 हे कॉलेज जॉईन केलं. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट युनिट. तर इंट्रोडक्शन आपण पहिल्या लेक्चरला आपण कव्हर केलेली आहे. एक्झॅक्टली आपण आता पहिल्या युनिटला सुरुवात आज करणार आहोत. तर व्हॉट इज नेम ऑफ दिस फर्स्ट युनिट, दॅट इज द फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. जे का पहिलं युनिट आहे दॅट इज फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. ॲक्च्युली व्हॉट आर द बेसिक्स रिक्वायर्स फॉर द थर्मोडायनामिक्स विच कम्स अंडर दिस फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि जे काही फंडामेंटल थर्मोडायनामिक्स आहेत ते जर तुम्हाला समजलं तर पुढे जे काही थर्मोडायनामिक्स सिस्टीम्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, तो इंट्रोडक्शनमध्ये जर बघितलं तर डेफिनेशन वी ऑलरेडी कवर इन इंट्रोडक्टरी लेक्चर्स what is thermodynamics is and what is thermodynamic systems. We have taken the example of engine, and with that engine we try to understand the definition of the thermodynamics, the basic concept of thermodynamics, which we are going to study. The types of systems, what are the types of systems in the thermodynamics, properties of thermodynamics. These basic concepts, types of systems and property of thermodynamics, we have covered this syllabus in today's lecture. And this laws of thermodynamics, first law, second law, third law and application we will see later. Okay, so what is the learning outcomes today's lectures? Learning outcomes काय असणार आहेत? Determine the properties of the given substance using thermodynamics. Explain the phenomena where the thermodynamics principles is applied to the given condition of the gas. So what is the basic substance of thermodynamics and what are the properties? These are the learning outcomes of today's lecture. सो लेट स्टार्ट विथ कन्सेप्ट ऑफ प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? आधी आपण थर्मोडायनामिक्सचे काय कन्सेप्ट शिकणार आहोत. त्यातला पहिला जो कन्सेप्ट आहे प्युअर सबस्टन्स. नक्की प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? प्युअर सबस्टन्स आर सबस्टन्स दॅट आर मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ पार्टिकल अँड हॅज अ फिक्स कॉन्स्टंट स्ट्रक्चर. ओके, देअर शुड नॉट बी एनी मिक्सचर ऑफ एनी पार्टिकल. दॅट इज अ प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स आर फर्दर क्लासिफाय ॲज अ इलेमेंट अँड कंपाऊंड्स. ओके, एक इलेमेंट आहे तो कंपाऊंड आहे. अँड इलेमेंट इज अ सबस्टन्स दॅट कन्सिस्ट ऑफ ओनली वन टाईप ऑफ काइंड ऑफ ॲटम. जसं तुम्ही प्युअर सबस्टन्स एक उदाहरण घेऊ शकता. हायड्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन गॅस आहे. जर प्युअर सबस्टन्स देर शुड नॉट बी एनी मिक्सचर ऑफ अदर गॅसेस. दॅट इज प्युअर सबस्टन्स. ओके, आता थर्मोडायनामिक्सचा कन्सेप्ट प्युअर सबस्टन्सचा काय आहे? अ सबस्टन्स दॅट हॅज अ फिक्स केमिकल कंपोजिशन थ्रूआउट इज कॉल्ड ॲज प्युअर सबस्टन्स. आता इथे थोडे वाक्य आहे ते ट्राय टू म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करा. जसं अ सबस्टन्स दॅट हॅज अ फिक्स केमिकल कंपोजिशन. फिक्स केमिकल कंपोजिशन म्हणजे फिक्स केमिकल प्रॉपर्टीज. एखाद्या सबस्टन्स असेल त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज असेल त्या फिक्स असतील. दीज आर द फिक्स केमिकल कंपोजिशन्स. ओके, नेक्स्ट, अ प्युअर सबस्टन्स डज नॉट हॅव टू बी अ सिंगल केमिकल एलिमेंट और कंपाऊंड. व्हेनेवर मिक्सचर ऑफ various chemical elements or compounds also qualify as a pure substance. म्हणजे बघा, प्युअर सबस्टन्स एक उदाहरण घेतो मी. नायट्रोजन, आय ऑलरेडी टोल्ड यू, नायट्रोजन इज अ प्युअर सबस्टन्स. व्हेपर असतील, लिक्विड असतील. ओके, अ सिंगल कंपाऊंड दॅट इज अ प्युअर सबस्टन्स. ओके, सो वी स्टार्ट विथ सम डेफिनेशन that which comes under the thermodynamics concepts we call as okay some thermodynamics concepts which require for further your application of the thermodynamics. So let's start with this बाउंड्री. ओके, एक सुंदर थोडंसं एक बाउंड्री म्हणायला आठवलं की जसं आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये जेव्हा सचिनने बाउंड्री म्हणतो आपण बाउंड्री म्हणतो. काय त्याच्यावरून आपण एक बघा थोडंसं एक ह्या डेफिनेशन समजून किंवा एनर्जी जरा वापरत चला डे टू डे लाईफमध्ये. जसं आपण एखादा विषय शिकतो डे टू डे लाईफमध्ये एक उदाहरणाचे ते रिलेव्हन्स करत चला म्हणजे तुम्हाला ते लक्षात येत जाईल. ओके, सो बाउंड्री इज अ क्लोज सरफेस. ओके, इज अ क्लोज सरफेस सिस्टीम, एनी सिस्टीम सराउंडिंग एव्हरीथिंग एक्सटर्नल टू द सिस्टीम इज अ सराउंडिंग. आता टेक एन एक्झाम्पल, क्रिकेटचं एक उदाहरण घेऊया. क्रिकेट ग्राउंड एक सिस्टीम घेतली आपण. ओके, त्याच्यामध्ये काय असेल, जी काही बाउंड्री आखली असेल
गोल असतो क्रिकेटमध्ये, तो दॅट्स अ बाउंड्री. सिस्टीम काय एनी ती सिस्टीम आहे, क्रिकेटची सिस्टीम असेल की इकडनं